हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती न लगे संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला बे अम्मासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विडाला समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम थोडा बेस द्यायला बेस पांडुरंग करू प्रथम 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 दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया संचा कृपदारे कसे जाविदारो संचा कृपदारे कसे जाविदारो संचा कृपदारे कसे जाविदारो संचा कृपदारे कसे जाविदारो कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलंकंक तेजोदिकामोदे वक्त्रं कलानीशबाधापनुदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं नमो नारायणगिरिजिं परब्रह्मस्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची प्रभु के चरणों में करहु सदा पुनि पुनि प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत विराजिए को आइए हनुमंत विराजिए पधारिए पवन
हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय गुरुवर्य सद्गुरु श्री जोग महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप संत भगवान बाबा असतील संत वामन भाऊ असतील मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप गुरुवर्य स्वामी नारायण गिरीजी महाराज असतील माझे गुरुवर्य महंत स्वामी रामानंद गिरीजी महाराज श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन करतो. उपस्थित भगवान स्वरूपाधिकार संपन्न श्रोतोवर्ग असेल, भगवान स्वरूपाधिकार संपन्न विनेकरी टाळकरी मृदंगवादक हार्मोनियम वादक गायनाचार्य मंडळी सर्वांच्या चरणारविंद प्रथमतः साष्टांग प्रणिपात करतोय. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निरूपणाकरता गायलेला भंग यावत या भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरता वैकुंठामधून मृत्यू लोकामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन झालेलं आहे ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू देहुनिवासी पंचमवेद निर्माते जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा देवाकड मागणी मागणारा सर्वांच्या परिचयाचा असणारा चार चरणाचा अभंग. विठ्ठल अभंग आणि अभंगाचा सरळ शब्दार्थ मी आपल्या समोर मांडतोय. या अभंगाद्वारे माझ्या तुकोबरायांनी देवाकडे एक मागणं मागितलंय. खरं जर बघितलं तर संत देवाकडे मागत नसतात, पण या अभंगाच्या अन्वयानं वैकुंठावर मृत्यू लोकामध्ये अवतार कार्य चालू केल्यानंतर जडजीवांचा उद्धार करण्याकरता ज्यावेळेस तुकोबरायांचं मृत्यू लोकामध्ये आगमन होत आहे, देहू गावामध्ये आल्यानंतर लोकांना धर्म समजावून सांगितला. पांडुरंग परमात्म्याची साधना कशा पद्धतीनं केली पाहिजे, सार काय असार काय ही भक्ती समजावून सांगितली आहे. लोकांना समजावून सांगत पांडुरंग परमात्म्याची वारी माझ्या जगद्गुरू तुकोबरायांनी चालू केली. पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान झाले, पांडुरंग परमात्म्याच्या नामदेव पायरीचं दर्शन घेतलंय. पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये जगद्गुरू तुकोबराय उभे राहिले. उभं राहिल्यानंतर पांडुरंग परमात्म्यानं माझ्या तुकोबरायांना आग्रह धरला की काहीतरी माग, काहीतरी माग. खरं तर तुकोबरायांचा आग्रहच नव्हता मागणीचा, पण देव सांगतोय म्हणून खऱ्या अर्थानं तुकोबरायांनी समाजाच्या कल्याणाकरता मागणी मागितली. देवा देणारच आहेत तर हे दान मला दे. अभंगाचं पहिलं चरण हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. देवा दान मला हे दे की आयुष्यभर तुझा विसर मला कधी होऊ देऊ नको. खऱ्या अर्थानं पांडुरंग परमात्म्याकडे माझ्या तुकोबरायांनी ही मागणी मागितली आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आणि काय मागितलं हो? देवाला मागणी मागितली, देवा तुझा विसर काही होऊच नको देऊ. पण मागितलं कुणा करता? देवाच करता. विसर कोणाला? देवाच करता. देवा असं जर तू मला दान दिलं तर आयुष्यभर तुझं भजन करेल, गुण गाईन आवडी. खऱ्या अर्थानं माझ्या जन्माचं सार्थक मी समजेल, हीच माझ्या जन्माची खऱ्या अर्थानं जोडी असेल. अभंगाचं दुसरं चरण गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि त्यावेळेस पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं माझ्या तुकोबरायाचा चेहरा निहाळलाय. अरे तुकोबानं तर सगळं माझ्याकरताच मागितलंय. मी सांगितलं होतं तुकोबाला, तुकोबा तुझ्याकरता काहीतरी माग, पण या भक्तानं माझ्याकडे काहीच मागितलं नाही, उलट माझ्याकरता मागितलंय तुझा विसरण व्हावा हेची माझी सर्व जोडी. आणि मग देवाला आता कळकळ वाटायला लागली. आणि मग देव पांडुरंग परमात्मा माझ्या तुकोबरायांना म्हणायला लागले, तुकोबराया मागा ना, मागा ना, काहीतरी मागा. काय धन देऊ तुम्हाला? संपदा देऊ? मुक्ती देऊ? काय देऊ सांगा ना. त्यावेळेस माझ्या तुकोबरायांनी नम्रतापूर्वक पांडुरंग परमात्म्याला विनंती केली, देवा हे सगळं माझ्या घरी आहे रे, धन संपत्ती आहे माझ्याकडं, आणि तू ज्या मोक्षाची खऱ्या अर्थानं इच्छा करतोय ना माझ्याकरता, तो मोक्ष माझ्या घरी कामारी हे दासी म्हणून काम करतोय. देवा म्हणून काही नकोय, न लगे मुक्ती न लगे संपदा, फक्त देणारच आहेत ना. संतांचा संग मला सदा सर्व काळ दे. अभंगाचं तिसरं चरण देवा हे जर तू मला दिलं ना, हे ज्या वेळेस तू मला प्रदान करशील देवा, त्यावेळेस मला माहिती आहे या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस तू माझ्या पदरामध्ये घातल्या ना देवा, मला माहिती आहे गर्भवासाचं दुखणं एवढं वेदनादायक आहे, तरी देवा मी तुझ्या चरणाची सेवा करण्याकरता परत परत गर्भवासाला येण्याचा प्रयत्न करेन. अभंगाचा शेवट तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्हासी, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. विढला
विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ मी आपल्या समोर मांडलाय. निमित्त आपल्या सगळ्याला कल्पना आहे, पण तरी देखील सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा अलिखित नियम आहे की आपण कोणत्या कारणानं ही सेवा करत आहोत. म्हणून श्रोत्यांच्या समोर वक्त्यानं खऱ्या अर्थानं तो परिहार देणं गरजेचं आहे. तद्वत त्या ज्ञानाला अनुसरून पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अनंत अशा कृपाशीर्वादानं सद्गुरू योगीराज महाराज, गंगागिरीजी महाराज, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज या महान संतांच्या कृपाशीर्वादानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये खऱ्या अर्थानं 7व्या दिवसाची जागराची कीर्तन सेवा. खऱ्या अर्थानं 6 दिवस भगवान परमात्म्याचं पहिल्या दिवशी नामाचं महत्त्व सांगायचं असतं. ते सांगत सांगत एक 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 रस समाजाच्या समोर मांडायचा असतो श्रोत्यांसमोर. म्हणून उपदेशपर असेल, मागणी उपदेशपर असेल, करुणापर असेल, स्थितीपर असेल, एक एक अभंग खऱ्या अर्थानं कीर्तनकारानं घ्यायचा असतो. आणि 6 दिवस खऱ्या अर्थानं त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अभंगाशी तपश्चर्या घडली, ते नाम घडलं की 7व्या दिवशी कीर्तनकारानं देवाकडं मागणी मागायची असती. आणि तो मागणीचा प्रसंग खऱ्या अर्थानं आजचा दिवस आहे. आणि माझ्यासारख्या एका सामान्य वारकऱ्याकडे ती सेवा आलेली आहे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र खळी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. सालाबादप्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्रोत्यांची अलौकिक अशी गर्दी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. गेली 6 दिवस आपण विविध कीर्तनकारांची कीर्तनं श्रवण केली आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं माझी कीर्तनाची सेवा आहेत. आणि या सेवेकरता खऱ्या अर्थानं मला विशेष तत्वानं सांगायचं ठरल्यास की आजचा आनंद एवढा मोठा आहे ना, दुग्ध शर्करा किंवा दुग्ध शर्करा कांचनयुग त्याला म्हणावं लागेल. की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं यूट्यूब उचकल्यानंतर खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिलं जर व्हिडिओ कोणाचा येत असेल, खऱ्या अर्थानं बॉलिवूडमधील आमचा तरुण वर्ग ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाकडे ज्यांनी खेचलाय, भगवान परमात्म्यानं सरस्वती ज्यांच्या कंठामध्ये खऱ्या अर्थानं स्थित केली आहे. माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये राहून शिळ्या भाकरीचे तुकडे खाऊन खऱ्या अर्थानं ज्यांनी साधना घडवली. एका सामान्य परिवारामधील एक छोटंसं लेकरू की ज्याचा सार्थ अभिमान आमच्या कीर्तनकारांना आहेत. त्यांच्या मराठवाड्याचं भूषण, महाराष्ट्राची गान कोकिळा, हरिभक्त परायण माझे जीवलग मित्र कैलासजी महाराज पवार यांची खऱ्या अर्थानं आज उपस्थिती आहे. इतक्या कमी टाळ्या वाजून जमणार नाही. अहो, ज्यांचा साधा फोटो घ्यायला 100 200 मुलं उभे राहतात, एवढ्या छोट्याशा टाळ्यानं त्यांचं स्वागत करायला आपल्याला तरी आवडेल का? पण जोरात टाळ्या होऊ द्या एकदा. ते मागचे ओट्यावरचे, घाटावरचे, अगोदर पंक्तीला सगळ्यात आगी पाळणारे खऱ्या अर्थानं आजच्या कीर्तनाची सेलिब्रिटीज ते आहेत. मला तरी असं वाटतं की कीर्तनाची चाल ज्यावेळेस चालू होती ना, पारे गुरुजी, असं वाटत होतं कीर्तन करण्यापेक्षा यांचं गायन ऐकावं. मी बघत होतो, मी ऑब्झर्वेशन केलं, हे तरुण वर्ग आहे ना, सगळ्यांच्या हातामध्ये तो मोबाईल होता अँड्रॉइड. प्रत्येकाला वाटत होतं सगळ्याच्या अगोदर माझ्या मोबाईलमध्ये आमच्या कैलास महाराजांची चाल गेली पाहिजे. हे सगळ्यांना वाटत होतं या तरुण वर्गाला. म्हणून आज आनंदाचा योग आहे. सुंदर अशी कीर्तनाची प्रारंभीची चाल त्यांनी खऱ्या अर्थानं गायलेली आहेत. आणि तितकीच तोलामोलाची साथ खऱ्या अर्थानं त्यांना लाभते आपल्या पंचक्रोशीचं भूषण आमचे जीवलग मित्र की ज्यांना खऱ्या अर्थानं तार सप्तकातील सरस्वती प्रसन्न आहेत, ते पारे गुरुजी. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. इथं जर टाळी वाजवली नाही तर बाजारात टाळ्या वाजवावं लागतं, एवढं ध्यानात धरा. त्याच्यामुळं बाजारात जर टाळ्या वाजवायच्या नसतील तर कीर्तनात टाळ्या वाजवत चला. म्हणून तितक्याच तोलामोलाची साथ मृदंगावरती साथ करतायत मृदंग अलंकार, मृदंग भूषण, मराठवाड्याचं भूषण, जालना जिल्ह्याचं भूषण हरिभक्त परायण दत्ताजी महाराज उपस्थित आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. गोड असा साऊंड आहेत. हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करताय खऱ्या अर्थानं, जसं
एखादी सुगरण असते स्वयंपाकाची, तिच्या हातानं कशीही भाजी करू द्या, ना शेंगदाणे टाकले नाही तरी तिच्या हातची भाजी गोड लागते. तसं आमचं हे कीर्तनामधलं हे सुगरण आहे. यांच्या हातामध्ये असतं महाराजांना कुठं टेकवायचं, महाराजांना कसं वर घ्यायचं, गायकाचा आवाज किती ठेवायचा. यांना सांगण्याची गरज नाही, मला इको द्या, मला माईक द्या, मला स्टँड द्या, सगळं देऊन टाकलं त्यांनी. म्हणून याच गावामधील आहेत, त्यांनाही खूप खूप, मला तरी असं वाटतं अगोदर डीजेचा साऊंड असावा, एकंदरीत वातावरण वाटतं बो असं, हा ना. हा, मी त्या बॉक्सवरून अंदाज केला मी, कारण आम्हाला दररोजच बाहेरचा संघर्ष आहे ना. गोड साऊंड आहेत, आमच्या तुळशीवाल्या भगिनी आहेत, विणेकरी बाबा आहेत, याच परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ आहेत, या बाजूची सगळी आदरणीय भजनी मंडळ, त्यांनाही खूप खूप धन्यवाद करतोय. हा आवाज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या बाहेर कानाकोपऱ्यात देशापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतायत ते व्हिडिओ शूटिंगवाले आमचे मित्र, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि हा सगळा योग खऱ्या अर्थानं ज्यांनी जुळून आणलाय ते आपल्या श्री क्षेत्र खळीमधील तरुण वर्ग. मी विशेषतः या तरुण वर्गाला धन्यवाद देईल की त्यांनी आमच्या कैलाजी महाराज पवारांच्या माध्यमातून ही तारीख घेतली आहे. आनंद या गोष्टीचा वाटतो की आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरता फिरता की आमचा तरुण भरकटलेला आहे, तरुण व्यसनाच्या आरी गेलाय, तरुण मोबाईलच्या आरी गेलाय. पण इथं आल्यानंतर एवढं गोड वातावरण, एवढा तरुणांचा प्रतिसाद मला जाणवला की आमचा तरुण खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, जे 109 वर्ष जगले, श्री क्षेत्र सराला बेट गोदावरी धाम, त्यांनी सांगावं की आमच्या तरुण वर्गानं परमार्थामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं या परमार्थाची उंची वाढल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणून मला इथं आल्यानंतर असं पाहावयास मिळालं की आपल्या खळीतील तरुण वर्ग खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये रुजू झाला आहे. म्हणून ही आनंदाची गोष्ट आहे. अहो बघा, बाहेर जाऊन जर बघितलं तर माणसं सारखी आसनाच्या व्यसनाच्या बॅरी गेली आहे. कुणाला वेळ नाही आहे कीर्तनाचं नियोजन करायला, पण इथं ही सगळी तरुण वर्ग सगळा मान सन्मान बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं झटतायत. एवढं सुंदर वातावरण या तरुणांनी केलंय. म्हणून त्या तरुण वर्गाला खऱ्या अर्थानं मी सुद्धा खूप खूप धन्यवाद देतोय. आणि तुम्ही सुद्धा टाळ्या वाजवून आपल्या लेकरांचं स्वागत करा. मी नेहमी सांगत असतो, ज्या गावामध्ये तरुण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येऊन कार्य करतो ना, ज्या ठिकाणी तरुणांचे प्रयत्न आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन लाभतं ना, मी असं म्हणणार नाही की म्हातारे माणसाने येऊ नये. खऱ्या अर्थानं ज्येष्ठांनीच आमच्या तरुण वर्गाला पुढं केलं पाहिजे अगोदर, की आज खऱ्या अर्थानं तरुण वयामध्ये जे करू शकतात ना, ती म्हातारी माणसं करू शकत नाही. बघा, माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिलाय. हे फक्त तरुणच करू शकतायत. आम्ही फक्त म्हणतोय 16 वर्ष तरुण भाग्यवंत नटहारी कीर्तनात, नटहारी कीर्तनात, नटहारी कीर्तनात, तरुण भाग्यवंत नटहरी कीर्तनात, वा 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 वा, नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात, नटहारी. 16 वर्ष धोक्याचं म्हणणारा आम्ही आहे, पण आमच्या संतांनी 16 वर्ष मोक्याचं करून दाखवलंय की जगाला सुद्धा हेवा वाटावा. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचा तो ग्रंथ माझ्या माऊलींनी 16 वर्षी लिहिलाय. वयाच्या 23व्या वर्षी माझ्या भगतसिंगानं हसत हसत फासावर लटकवण्यात आलंय. हो, स्वातंत्र्य माझ्या भारताला मिळावं, इंग्रजांच्या जुलमी अत्याचारापासून आम्हाला मुक्ती मिळावी, म्हणून हसत हसत जाणारा माझा भगतसिंग सुद्धा 23व्या वर्षीच खऱ्या अर्थानं फासावर लटकावला गेलाय. आपण काल 15 ऑगस्टच्या निमित्ताने म्हणत असतो, देशाकरता आपण आमच्या वीर जवानांनी खऱ्या अर्थानं जे बलिदान दिलंय त्यांच्या प्रित्यर्थ कालचा दिवस आहे 15 ऑगस्ट. ज्या दिवशी आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय ना, ते स्वातंत्र्य आमच्या तरुणांचं बलिदान आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आज आनंदाचे दिवस, आम्ही सुगीचे दिवस अनुभवतोय. म्हणून तरुण जे करू शकतोय ना, ती म्हातारी माणसं खऱ्या अर्थानं करू शकत नाहीये. म्हणून ज्या गावामध्ये तरुणांचे प्रयत्न असतील, ज्येष्ठांचं मार्गदर्शन असेल, ते गाव नेहमी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये यशाचं शिखर गाठल्याशिवाय राहत नाही. हा आमचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. म्हणून खऱ्या अर्थानं श्री क्षेत्र खळीमध्ये आज एवढं गोड वातावरण, गोड नियोजन आपण सर्वांनी केलंय. मला तर एक म्हणावंसं वाटतंय, इथं आल्यानंतर असं अनुभवतोय मी की गीत आठवतंय मला.
दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे न दिसे जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे फिका पडे फिका पडे एवढं गोड वातावरण खऱ्या अर्थानं आपल्या खडी गावामध्ये म्हणून आनंद वाटतोय. आजची कीर्तनाची सेवा म्हणजे मागणी परत देवाकडे आज खऱ्या अर्थानं मागणी मानायची. भगवंतानी आम्हाला जन्म दिलाय हो. त्या भगवंताचे अनन्य साधारण आमच्यावर उपकार आहे. किती उपकार आहे सांगू. हा जीव आम्हाला भगवान परमात्म्यानं दान दिलाय. इतके उपकार आहे आमचे भगवान जिने परमात्मा. हा जीव दिला दाने जिने हा जीव दिला दाने त्याचे करीन चिंतन दयाचे करीना चिंतन जग जीवन नारायण जग जीवन नारायण गायीन गुण दयाचे गायीन गुणा दयाचे गायीन गुण दयाचे गायीन गुणा तुझ्या भिवरेच्या तीरी तुझ्या भिवरेच्या तीरी दोया बिबरे जात्रे दोया बिबरे भगवंताने हा जीव आम्हाला दान दिलाय. जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. म्हणून भगवान परमात्म्याची आम्हाला भक्ती करायची. भगवान परमात्म्याचं भजन खऱ्या अर्थानं आम्हाला करायचंय. कारण त्यांना मृत्यू लोकामध्ये 1 रुपया न घेता आम्हाला जन्माला घातलंय. म्हणून त्याचे अनन्य साधारण आमच्यावर उपकार आहे. किती गोड जन्म आम्हाला मिळालाय हो. याची किंमत कळते का आम्हाला. आम्हाला कळत नाही हो याची किंमत. किती गोड जन्म भगवंताने आम्हाला दिलाय बघा ना. अहो इतर योन्यांचा आपण खऱ्या अर्थानं विचार जर केला तरी इतर योन्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल का भगवंताना जे मनुष्य योनीमध्ये ज्ञान दिलंय ना ते इतर योनीमध्ये आपल्याला पाहायला याच देई गणे देवाचे भजन वा वा. याच देई गणे देवाचे भजन देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन आणि कनु हे ज्ञान आणि कनु हे ज्ञान नाही कोटे याच देई गणे देवाचे भजन याच देई गणे देवाचे भजन आणि ते ज्ञान आणि ते ज्ञान नाही कोठे याच देही घडे देवाचे भजन देवाचे भजन याच देही गडे देवाचे भजन आणिक हे ज्ञान नाही कोठे. अहो इतर योन्यांना काय कळतंय हो. पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपजताची मरती बहिरी अंध होती पांगुळ मुके. हे ज्ञान फक्त मानव देहामध्ये दिलंय पण या देहाची किंमत खऱ्या अर्थानं आम्हाला कळत नाही हो. करणी करे सो नरका नारायण बन जाएगा हे याच देहानं घडता येत आहे. म्हणून आमच्या अनेक संत महापुरुषांनी त्या शरीराचं सोनं करून दाखवलंय. ते सुद्धा आम्हाला करायचंय ते देवाची भक्ती करून. किती गोड जन्म आहे आम्हाला. आपण निरीक्षण करा ना कधी मध्ये. अहो आपण मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर इतर योन्यांचा खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे. मी नेहमी कीर्तनामध्ये एक वाक्य सांगत असतो की भगवान परमात्म्यानं आमच्यावर एवढे उपकार केले तर इतर योन्यांचा जर आपण विचार केला
तर सगळे प्राणी भगवान परमात्म्यानं आडवे बनवले. कसे बनवले? आडवे. आपल्या गोठ्यामध्ये दूध देणारी गाय कशी बनवली? आडवी बनवली. आपल्या शेतामध्ये राबणारा 4 पायाचा बैल कसा बनवला? आडवा बनवला. बरं, समुद्रामध्ये नदीमध्ये फिरणारी मगर कशी बनवली? आडवी बनवली. उभयचर प्राण्यामध्ये सरपटणारा तो साप कसा बनवला? आडवा बनवला. फक्त एकच योनी भगवान परमात्म्यानं उभी बनवली, तो म्हणजे मनुष्य देह. पण तुम्ही विचार करा, निरीक्षणाअंती तुम्हाला असं कळेल का जेवढे जेवढे प्राणी आडवे आहेत ना, ती मनानं अगदी सरळ आहे. तुम्ही का हसले आता? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळलं. जेवढे जेवढे प्राणी आडवे आहेत तेवढे मनानं सरळ आहेत. हा जो उभा आहे ना, उभा म्हणजे मी माझ्यावर घेतो, तो मनानं कसा आहे? नेहमी आडवा आहे. एखाद्यानं चांगलं कार्य चालू केलं का त्या कार्यामध्ये आडवा येणारा हा आहे. एखाद्यानं ट्रॅक्टर घेतला का त्याच्या रस्त्यामध्ये पाणी सोडणारा कोण आहे? हाच आडवा आहे. एखाद्या मुलीचं चांगल्या ठिकाणी स्थळ जमलंय का ते स्थळ मोडायला सुद्धा कोण उभा आहे? हाच आडवा आहे. भगवंतानी एवढा गोड जन्म आम्हाला दिलाय, याचा आनंद आम्ही का घेत नाहीये? ही खऱ्या अर्थानं आमची शोकांतिका आहे. हो, शोकांतिका आहे खऱ्या अर्थानं. म्हणून या संत महापुरुषांचं खऱ्या अर्थानं अवतार कार्य आहे की त्यांनी आम्हाला परमार्थ समजावून सांगितलाय. सत्य काय आहेत, असत्य काय आहेत, सार काय आहेत, असार काय आहेत, भक्ती काय आहेत, प्रेम काय आहेत, हे संतांनी खऱ्या अर्थानं आम्हाला समजावून सांगितलंय. ते तुकोबराया मृत्यू लोकामध्ये त्यांनी अवतार कार्य चालू केले. काय माझ्या तुकोबरायांची भक्ती बघा ना. परमार्थ खरा तुकोबरायांनी शिकवलं आम्हाला, आणि ते तुकोबराया. आणि आजचा अभंग जर बघितला तर तुकोबरायांनीच म्हणावं, देवा काही मागणे अमानुचित काही मागणे अमानुचित ओ वडिलाचे नीत जाणत सो वडिलाचे नीत जाणत सो काही मागणे अमानुचित काही मागणे अमानुचित वडिलाची रीते जाणते जाणत वडिलाची रीते जाणते काही मागणे अमानुचित वडिलाचे रीत जाणत सो काही मागणे अमानुचित वडिलाची रीत जाणते एका बाजूला तुकोबराय देवाकडे दान मागताय, आणि एका बाजूला तुकोबरायांनी सांगितलंय काही मागणे हे अमानुचित वडिलाची रीत जाणत सो. एका बाजूला तुकोबराय देवाकडे मागणं मागतायत, आणि एका बाजूला तुकोबराया देवाकडे परत दान मागताय. दान मागताय, मागणी मागतायत. एका बाजूला जर विचार केला तर सांगतात आमच्या वडिलांची ही रीत नाहीये की काही आम्ही तुमच्याकडे मागावं. काय असेल हो? कुणाकरता मागितलं असेल आमच्या संतांनी? खऱ्या अर्थानं मायबाप आमचे संत मागतात, ते स्वतः करता नाहीये, तर समाजाच्या हिताकरता देवाकडे मागणी मागितली. जगाचं कल्याण संतांचे विभूती जगाचं कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परपकारे देह कष्ट भीती परपकारे जगाचे कल्याण संतांच्या विभूती जगाचं संतांचा अवतारच या करताय की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती पर उपकारे.
बाबा चावरीची बैल असले का मागच्या बैलाने त्रास नाही घ्यायचा जास्त, चावरीच्या बैलालाच यांना द्यायला लावायच्या. म्हणजे माफी मागून बोलतो बरं का, पण आपण जास्त भार आपल्या खांद्यावर घ्यायचंच नाही. हे चावरीचे बैल ये ना देऊ द्यायच्या ओरडू द्यायचं, ते थकले का मग आपण आहेच ना. विढाला 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 म्हणून खऱ्या अर्थानं संतांचं अवतार कार्य आहे, संतांचं कार्य आहे. म्हणून आम्हाला सुद्धा भक्ती शिकवली हो. माझ्या तुकोबरायांनी देवाची एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली. सारखं रात्रंदिवस देवाचं भजन, देवाचं भजन. उठलं की भंडारा डोंगरावरती माझ्या तुकोबरायांनी जावं आणि देवाचं भजन करावं. रात्र कळत नव्हती, दिवस कळत नव्हता, सारखं देवाचं हे भजन. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. या सगळ्या सुखाचे बाबला सुखयाचे भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. कलाकारों की जान सिर्फ तालियों में होती है. कलाकार तालियों ना भूका. दत्ता महाराज, कलाकार पैसों ना भूका ना. गुजराती म्हणे, कलाकार सिर्फ तालियों ना भूका, कलाकार पैसों ना भूका ना. असं म्हणणार नाही जाता जाता. नुसत्या टाळ्याच वाजू नका, जाता जाता पाकिट सुद्धा द्या त्यांना. म्हणून ज्या ज्या वेळेस तुम्हाला यांच्या नजाकती हरकती ऐकायला मिळतील ना, त्यावेळेस आवडलं की टाळ्या वाजवायच्या. काय लाजायचं त्याच्यामध्ये. मला तरी असं वाटतंय की माझ्या कीर्तनापेक्षा आज आमच्या कैलास महाराज पवारांचं गायन ऐकण्याकरता तुम्ही आले आहात. खरं सांगू, ती आई इतकी भाग्यवान असेल, तो बाप एवढा भाग्यवान असेल ना, की अशा सात्विक कुळामध्ये आमच्या कैलास महाराजांचा जन्म झाला हो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. सात्विक कुळामध्ये आमच्या कैलास महाराजांचा जन्म झाला हो. एक साधं मध्यमवर्गीय कुटुंब आहे, पण या माणसानं कधी स्वाभिमान अभिमान कधी धरला नाही की मला एवढं गाणं येतं. साधं नम्रता आहे, नम्रता. ज्याच्या अंगामध्ये नम्रता आहे ना, तोच यशाचं शिखर गाठतोय. सांगतो तुम्हाला, नम्र झाला भूता
नम्र झाला भूता तेने कोंडली अनंता. जो नम्र होतो ना तोच खऱ्या अर्थानं मोठा होत असतो. महापुरी झाडी जाती तिथे लवाळी वाचती. म्हणून खऱ्या अर्थानं नम्रता हा गुण सगळ्यात मोठा आहे. अनेक जणाला वाटतं माझा आवाज तसा आहे, माझा आवाज तसा आहे, पण भगवान परमात्मा सत्य संकल्पाचा दाता नारायण सगळे मनोरथ त्याचे पूर्ण करतो ज्याच्या अंगात नम्रता आहे. नाही तर काहींना थोडं थोडं गाणं येतं आणि त्याला वाटतं माझ्यासारखं मीच आहे जगामध्ये. मग लक्ष्मी येत नाही, सरस्वती जास्त दिवस त्याच्याजवळ राहत नाही मायबाप. म्हणून अंगामध्ये नम्रता गुण असायला हवा. माझा विषय जरा मला माहिती आहे थोडा बाजूला होतोय, पण आपण खऱ्या अर्थानं पांडुरंग परमात्म्याची शरणागती पत्कारली पाहिजे. अहो त्याच्या नामाची एवढी ताकद आहे ना. भक्तीनं भावानं प्रेमानं त्याचं फक्त तुम्ही नाव घ्या. तुमच्यावर कोणतंही संकट येऊ द्या, पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्यानं विठवून उडी मारायची. आणि ज्या गावामध्ये तुम्ही वास्तव्य करतात ना तिथं येऊन तुमच्यावर आलेल्या संकटाचं निराकरण करण्याची ताकद माझ्या जगाच्या मालकामध्ये हो. फक्त आपण काय करायचं माहितीये का, त्याच्या पायावर आपलं मस्तक ठेवायचं आणि देवा सकाळी उठलं का देव घरामध्ये जायचं, देवाच्या समोर नम्र व्हायचं, देवाला हात जोडायचा. देवा कालचा दिवस जसा माझा घरच्यांसोबत गोकुळात आनंदानं घालवला ना तसं आजही तुला नम्रतापूर्वक विनंती करतोय, आजचा दिवस सुद्धा माझ्या घरच्यांसोबत कालच्या दिवसासारखा घालव ही देवाला विनंती करा. देव एवढा दयाळू आहे. फक्त तुम्ही त्याला आवाज द्या का तुमच्या भक्तीला जागा होऊन तो पंढरपूरहून विठवून उडी मारल्याशिवाय राहणार नाही. तो आला कोणाकरता? द्रौपदी माता आमची जंगलामध्ये, दुर्वास ऋषी 60,000 शिष्यासह आले आणि धर्मराजाला सांगितलं, राजा अरे माझ्याबरोबर 60,000 शिष्य आहे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था कर. दुर्वास ऋषीला 60,000 खंडे अन्न लागायचं एकट्याला. आपल्या कुपनामध्ये किती आहे धान्य येतं, एकटा खायचं 60,000 खंड्या धान्य दुर्वास ऋषी आणि त्याच्याबरोबर 60,000 शिष्य आहे. आणि त्यांना धर्मराजाला सांगितलं. धर्मराजा म्हटला, देवा गुरुवर्य एक काम करा, तुम्ही तोपर्यंत नदीवर जा आणि स्नान करून या, तोपर्यंत तुमच्या भोजनाची व्यवस्था करतो. धर्मराजा आले, आपल्या पत्नीला द्रौपदी मातेला आवाज दिला. हो ते काय आपल्यासारखा आवाज आहे का बायकोला? अहो आपण आवाज देतो अख्खं गाव ऐकतं आपला आवाज. तो धर्मराजाचा आवाज आहे. जैसे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, हे धर्मराजाचे शब्द आहे. द्रौपदीला नम्रतापूर्वक आमची पत्नी होती तरी आदर दिला. म्हटले द्रौपदी अगं ऋषी आले आपल्याकडे जेवणा करता. म्हटले कोण? म्हणे दुर्वास. ठीक आहे चालतंय करते भोजन. बायको सुद्धा तशी असावी बरं का, नाही तर आपल्या बायका आहे पहा ती कवाडाकडून चालत ती भिताडाकड. अहो आपल्या बायका साध्या नाही आहे. आपल्या बायकांचा आवाज ऐकून पाहुणे सुद्धा घराकडे येईना. आता ती धर्मराजाची पत्नी होती. तिने सांगितलं पती परमेश्वर आले ना, करते भोजन लगेच तयार. सूर्यानं तिला एक थाळी दिली होती, पण त्या सूर्याच्या थाळीचा एक नियम होता, सूर्य अस्ताला गेला का ती थाळी काहीच अन्न देत नव्हती, काहीच तुम्हाला खऱ्या अर्थानं देत नव्हती. आता सूर्य अस्ताला गेलाय आणि ती संधी दुर्वासानं सांगितली दुर्योधनाच्या म्हणण्यानुसार. पण शेवटी तिला माहिती होतं माझा पाठीराखा माझा भाऊ आहे, जो जगाचा चालक आहे, ज्याच्या सत्तेनं जग चालतं ना त्याला फक्त आवाज द्यायचा आहे. थाळी जवळ गेली आमची द्रौपदी माता आणि भावाला आवाज दिला कैलास महाराज. ते गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे 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 गुंतलासी
वेळ काळ कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविला. पंढरीश पांडुरंग परमात्मा आमचा भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी आई साहेबासोबत जेवायला बसला होता हो. द्रौपदीनं आवाज दिला, दादा संकट पडलंय भारी माझ्यावरती. जगाच्या मालकानं रुक्मिणी आई साहेबासोबत असं ताट घेतलं होतं, बाजूला लोटलं आणि आमच्या द्रौपदी मातेकडे आलाव. ज्याचा हेतू चांगला आहे ना, अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, जगाचा मालक जर तुमच्या सोबत असेल ना, तुम्हाला या तुमची प्रगतीपासून कोणी रोखू शकत नाहीये. हे ज्वलंत उदाहरण आमचे 5 पांडव आहे. मला माहिती आहे प्रत्येकाला जीवनामध्ये, माझ्या तरुण वर्गाकरता मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला यश संपादन करायचं आहे ना, फक्त तुमचा हेतू चांगला असावा. यशाचा मार्ग कधी सोडू नका. गाव काय म्हणतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. अनेक विरोधक तुम्हाला आडवे येणार आहे. तुमच्या रस्त्यावरती अनेक जण तुम्हाला विरोध करणार आहे, तुमच्यावर आरोप होणार आहे, प्रत्यारोप होणार आहे. पण त्या आरोपाला प्रत्यारोपाला तुम्ही कधीच बळी पडायचं नाही. फक्त बस आपल्याला यश मिळवायचं आहे, फक्त एवढाच हेतू मनामध्ये धरायचा. एक दिवस असा येईल ना, जे तुम्हाला विरोध करत होते ना, तेच अख्ख्या गावामध्ये तुमच्या कौतुकाचे सोहळे गायल्याशिवाय राहणार नाहीये. फक्त हेतू शुद्ध असावा. वाऱ्या हाती माप आले सचिराचे. वाऱ्या हाती माप झाले सचिराचे. वाऱ्या हाती माप झाले सचिराचे. वाऱ्या हाती माप झाले सचिराचे. वाऱ्या हाती चाले माप सज्जनाचे, कीर्ती मुखे त्याच्या नारायण. घाबरून जायचं नाही कधी. हा अमका म्हणतोय, तो तमका म्हणतोय, न डग बघता आपलं कार्य करत चालायचं.
बस तुमचं कार्ययोग असेल ना, साक्षात भगवंत जरी उभा राहिला ना, तरी तुमची प्रगती कोणी थांबू शकत नाहीये, तुम्हाला आडवं कोणी करू शकत नाहीये. म्हणून खऱ्या अर्थानं 5 पांडवांचा हेतू सरळ होता. अहो, सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा माती द्यायला दुर्योधन तयार नव्हता, पण त्यांचा पाठीराखा जगाचा मालक होता. रात्रंदिवस त्यांचं भजन केलं. म्हणून खऱ्या अर्थानं संकटाच्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णानं यावं आणि आमच्या द्रौपदीला मदत करावी. हो, फक्त आम्ही सुद्धा भगवान परमात्म्याच्या चरणावर आमचं मस्तक ठेंगणं केलं पाहिजे. हो, त्याचे पायी घाला मिठी, मोल न घे जग जेठी, भावा एकासाठी खांदा वाही आपोलिया. बस त्याला काही लागत नाहीये. देव जिंकायचा असेल तर आपल्याकडे काय लागतंय? गिरधर लाल तो भावना भूका, गिरधर लाल तो भावना भूका, गिरधर लाल तो भावना भूका, गिरधर लाल तो भावना भुकेलाय. गिरीधर लाल तो भाव का भूका. तो फक्त भावाचा भुकेलाय. आम्ही त्या सुभाषितकारानं वर्णन केलंय. भावेन देव कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रू, सत्येन मित्र कृपया च पुत्र, ज्ञानेन मोक्ष वशमान यती. 7 सूत्र सुभाषितकारांनी सांगितलंय. मोक्ष मिळवायचा जर असेल तर तुमच्याकडे ज्ञान हवं. पुत्र जर जवळ यायचा असेल तर त्याच्याकडे कृपा करायला पाहिजे. मित्र जर बनवायचे असेल तर मित्राबरोबर कधी खोटं बोलायचं नाही. मित्र जर चांगला त्याची साथ सोडायची जर नसेल तर त्याच्याबरोबर कधीच लबाड बोलायचं नाही. आहे बाबलेश्वरला सांगायचं लोणीला. मित्राबरोबर कधी खोटंच बोलायचं नाही. सत्येन मित्र, मित्राबरोबर नेहमी खरं वागलं पाहिजे तर मित्र टिकतात ना. मित्र बनवायचा काय पार्ट्या करायला, मजा करायला, मस्ती करायला, कुठं फिरायला जायला. मित्र असा नाही बनवायचा. मित्र कशा करता बनवायचा? हो, मित्राबरोबर आपण संभाषण झालं पाहिजे, बोललो पाहिजे. हो, नाहीतर एक दिवस असा येईल आपण मित्राबरोबर आबोला धराल आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर आपण जर आपल्या एखाद्या मित्राचं स्टेटस जर स्क्रोल केलं तर एखादा आपल्याच मित्राचा फोटो आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या खाली वाक्य असेल, भावपूर्ण श्रद्धांजली. हा दिवस जर आपल्या आयुष्यात नको असेल तर आपल्या मित्राबरोबर आबोला धरू नका. त्याच्याबरोबर बोला. त्याच्याबरोबर आपलं सगळं दुःख काय असेल त्याच्या समोर मांडा. खरं सांगू, जगामध्ये एकच नातं असं आहे का तिथं जे सत्य आहे ते माणूस मोकळ्यापणानं बोलतं. जे आपलं दुःख आहे ते त्याच्याजवळ बोललं जातं. तो जर कोण असेल तर तो आपला मित्र, तो आपला मित्र, तो आपला. दुःखणवायला उंबऱ्या सारखा, दुःखणवायला, दुःखणवायला उंबऱ्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी.
तू मित्र कर आरशा सारका, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारका, दुःख अडवायला दुःख अडवायला हो दुःख अडवायला उमऱ्या सारका, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारका. क्या बात आहे. वा 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 वा, टाळ्या वाजवा. 100 मित्र बनवण्यापेक्षा एक मित्र असा बनवा का जो सुखाच्या वेळेस सगळ्याच्या शेवटी आला पाहिजे आणि दुःखामध्ये सगळं विसरून सगळ्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये हजर झाला पाहिजे. अहो मित्रता अशी करा ना. महाभारतामधलं एक पात्र आहे ज्याचं नाव कर्ण आहे. त्याला माहिती होतं दुर्योधनाची बाजू चुकीची आहे, याच्याबरोबर आपण जर राहिलो तर आपल्याला मरण नक्की येणार आहे, आपल्याला मरावं लागणार आहे. पण शेवटी मित्रता पत्कारली होती ना, शेवटी मरण पत्कारलं. पण दुर्योधनाची मैत्री त्यांना कधी सोडली नाही. म्हणून आज सुद्धा सगळ्यात अमर नाव जर झाला असेल मित्रताच्या बाबतीत तर तो आमचा महाभारतामधला कर्ण आहे. म्हणून 100 मित्र बनवण्यापेक्षा एक असा मित्र जगामध्ये बनवा ना की तो तुमच्या संकटामध्ये सगळ्याच्या अगोदर धावून आला पाहिजे. हो नोहे आपल्यावर आलेलं मरण त्यांना स्वतःच्या अंगावर झेललं पाहिजे, असे मित्रता बनवा. म्हणून सत्येन मित्र भावेन देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू. 7 सूत्र सांगितली आहे. शत्रूवर विजय प्राप्त करायचा असेल तर आमच्याकडे कपट हवंय, कपट. महाभारताच्या युद्धाच्या वेळेस भगवान परमात्म्यानं 8 वेळेस कपट केलंय म्हणून पांडवांचा विजय आणि कौरवांचा पराजय. नाही तर कौरव साधे नव्हते, कौरव सांधे नव्हते. कौरवाच्या बाजूने एक एक योद्धा असा होता, मी सांगत नाही, माऊलींनी गोड वर्णन केलंय. एक एकाचेणी मनो व्यापारे, हे विश्वाची होय संहारे, येथे एक कृपाचार्य न पुरे एकलाची. एकटा कृपाचार्य, त्याच्यामध्ये एवढी ताकद होती. 5 पांडव मारणं त्याच्या डाव्या हाताचा खेळ होता. पण भगवान परमात्म्यानं कपट केलं, त्याच्यामधलं एक कपट आहे. मी जास्त विषय लांबवणार नाहीये. स्त्री जिंकायची असेल तर आपल्याकडे पैसा हवा, धनवंत पुरुषाशी स्त्री लवट वकरी कैसी. राजा खुश करायचा असेल तर आपल्याकडे कला हवी, ते इव्हेंट हवं, आर्ट्स हवं. आता मला एवढ्या लांबून तुमून बोलवलंय, संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका. इथं आल्यानंतर मी नुसतं बोलायच्या अगोदर नुसत्या बाटल्याच पेत सुटलो तर, म्हणजे पाण्याच्या बरं का, वेगळा अर्थ नका लावू. नुसतं पाणीच पेत सुटलो तर लोक म्हणतील हा वैजापूरवाला कोणी आणला रे. म्हणून मला तुम्हाला 2 तास हसवत ठेवायचंय, खेळवत ठेवायचंय. ती कला माझ्याकडे हवी आहे. आणि देव जिंकायचा असेल तर फक्त भाव हवाय. भाव बळे आकडे यरवी नकळे, भाव बळे आकडे यरवी नकळे, करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी. म्हणून देव जिंकायचा असेल तर आपल्याकडं भाव हवाय, आणि तो भाव माझ्या तुकोबरायांकडे होता. हो सारखं रात्रंदिवस तुकोबरायांचं भजन चालायचं. भगवी पताका माझ्या तुकोबरायांनी खांद्यावरती धारण केली आहे, हातामध्ये टाळ चिपळ्या. पांडुरंग परमात्म्याचं भजन करत तुकोबराय चंद्रभागेच्या पंढरपूरच्या वाटेनं निघाले. सारखं देवाचं भजन, सारखं देवाचं भजन. आणि स्वतःच्या जीवनाला पांडुरंग परमात्म्याच्या भजनाचा वेड माझ्या तुकोबरायांनी लावून घेतलं. काय दशा असेल माझ्या तुकोबरायांची. हो 18 विश्व दारिद्र्य माझ्या तुकोबांच्या घरामध्ये. 15 दिवस माझ्या तुकोबरायांची चूल पेटत नव्हती. पण परमार्थ माझ्या तुकोबानं कधी सोडला नाही, देवाची भक्ती कधी सोडली नाही. हो खांद्यावर भगवी पताका धारण केली आहे. मजल दर मजल करीत चंद्रभागेचं स्नान माझ्या तुकोबरायांनी केलं. नामदेवाची पायरी चढले, पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये माझे तुकोबराय उभे राहिले. हो आणि जगाच्या मालकाच्या समोर उभं राहिल्यानंतर तुकोबरायांनी लक्ष दिलंय, अहो देवा एवढ्या वाऱ्या मी केल्या आतापर्यंत, पण तुम्ही ज्या वेळेस मी तुमच्या समोर उभा राहिलो ना त्या वेळेस तुम्ही शर्मेनं मान खाली घालायचे देवा. आज भानगड काय नेमकं. त्यावेळेस
जगाच्या मालकानं तुकोबरायांकडे बघितलं, म्हणले तुकोबा, प्रत्येक वेळेस तुमच्या भक्तीचं वजन माझ्या डोक्यावरती होतं, म्हणून मी शर्मेनं खाली बघायचो, पण त्या भक्तीच्या ओझ्यानं मला आज लज्जित केलंय ना, म्हणून आज मला असं वाटतंय मी आज तुझ्याकडे बघतोय ना तुकोबा, तुम्ही काहीतरी मागा माझ्याकडे, काहीतरी मागा. जगाचा मालक माझ्या तुकोबरायांना विनंती करतो. माझे तुकोबराय काय साधारण आहे का? अहो, योगी जपी तपी संन्याशांच्या स्वप्नामध्ये न येणारा पांडुरंग परमात्मा तुकोबरायाशी संभाषण करतोय. तुकोबराय साधे माझे. त्यावेळेस तुकोबराय म्हटले, देवा वेडा आहे का रे तू? मागणं हा माझा धर्म नाहीये, मी मागू शकत नाही देवा, मी मागू शकत नाहीये. पण पांडुरंग परमात्म्यानं जास्त हट्टास धरला आणि मग त्यावेळेस तुकोबराय म्हणायला लागले, देवा तू म्हणतोय ना माग माग म्हणतोय ना, मग मी आता मागतोय. त्यावेळेस तुकोबरायांनी देवाकडे मागणं मागितलं. तुकोबराय पहिल्या चरणामध्ये देवाकडे दान मागतात. देवा देणारच आहे तर हे दान दे. कोणतं दान? तुझा विसरण बाबा. पण देव दान देतो का वो, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. तुकोबरायांनी देवाकडे दान मागितलंय, पण देव दान देतो का? देतो का? देतो का सांगा ना. दान देण्याकरता 3 गोष्टी माणसाकडे लागतात. पहिली गोष्ट आहे तो श्रीमंत असावा, दुसरी गोष्ट त्याला स्वातंत्र्य असावं, तिसरी गोष्ट तो उदार असावा. या गोष्टी ज्याच्याकडे आहे तोच दान देऊ शकतो. देवाकडं या 3 गोष्टी आहे का? बरं तो श्रीमंत आहे का? बोला बोला बोला. चला, कीर्तनात माणसानं बोललं पाहिजे बरं का. हां, एकट्या कीर्तनकाराने काय तुमचं उक्त घेतलं नाही. कीर्तनात सगळ्यांनी बोललं पाहिजे. हां, प्रसन्न होऊन असं माणसाने बोललं पाहिजे हो. नाहीतर काही गावात जर गेलं ना, तुमची माणसं बरे बा, काही गावामध्ये जर केलं ना, कितीही विनोद करा, कितीही भावनावश करा, काहीच असती नाही माणसं. असं वाटतं जागतिक बँकेचं कर्ज याच्या एकट्याच्या डोक्यावर आहे. किती विनोद करा, हसत नाही, डुलत नाही, काही करत नाही तो. शेजारच्याला म्हणलं बघ बरं, हालून बघ गेला का काय ते सुद्धा कळत नाही. माणसाने असा चेहरा फ्रेश पाहिजे जे कीर्तनामध्ये. देवाकडे देण्याकरता 3 गोष्टी लागतात. एक स्वातंत्र्य, श्रीमंती आणि उदारता. देव श्रीमंत आहे का, हा माझा पहिला प्रश्न. आहे का श्रीमंत? आहे ना. अहो, ज्या लक्ष्मी करता आम्ही रात्रंदिवस याची टोपी त्याच्या डोक्यात,
सगळ्या गावाच्या टोप्या स्वतःच्या एकट्याच्या डोक्यात घालून घेतो ती लक्ष्मी माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती. पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या पाय लक्ष्मीच्या हाती. पायी लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळती. जगाची मालकीन माझ्या पांडुरंग परमात्म्याचं पाय दाबायचे काम करती. तो कसा आहे? श्रीमंत आहे. बरं तो स्वातंत्र्य आहे का त्याच्याकडं? आहे हो. त्याच्या मनामध्ये आला तर तो काही दान करू शकतोय. त्याला कोणी अडवू शकत नाही. दोन गोष्टी आपण बघितल्या. उदारता आहे का त्याच्याकडं? आहे ना हो. उपमन्यूना फक्त वाटी धरदूत मागितलं. पांडुरंग परमात्मा माझा भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडं एकच वाटी भर दूध मागितलं. जगाच्या मालकानं प्रगट झाला उपमन्यूच्या समोर. त्याला असं वाटलं अरे उद्या भविष्यामध्ये लोक चर्चा करतील उपमन्यूनं फक्त वाटी भरच दूध मागितलं. पण देव किती मूर्ख आहे. अहो लहान लेकरू त्यानं वाटी भरच मागितलं आणि देवानं खुशाला अर्धा वाटीच दूध दिलं. असं नाही होऊ म्हणून जगाच्या मालकानं क्षीराचा सागर त्याला बहाल केला. शिराचा सागर उपमन्यू शिराचा सागर उपमन्या शिराचा सागर उपमन्या शिराचा सागर मागितलं उपमन्यूना. पण पंढरीश पांडुरंग परमात्मा जगाच्या मालकानं क्षीराचा सागर त्याला दिला हो. प्रदान केलंय त्याला. ध्रुवानं फक्त विनंती केली बापानं मांडीवर लोटून दिलंय. पण आढळपदी बाळ वैसविला ध्रुव. हा जगाचा मालक आहे. उदारता एवढी आहे. या तिन्ही गोष्टी जगाच्या मालकाकडे आहे आणि तोच आपल्याला दान देऊ शकतोय. म्हणून देवाकडं मागणं मागितलं जातं. विठ्ठल पण दान कोणाला दिला जातो? ज्याच्याकडं भक्ती आहे, ज्याच्याकडं श्रद्धायुक्त अंतकरणानं पंढरीश पांडुरंग परमात्म्याला जो शरण जातो ना त्यालाच देव दान देतो ना. तुम्हा आम्हाला देईल का दान? हो आमच्यावर संकट पडलं तर आम्ही देवाची पूजा करतो. इतर वेळेस आम्ही देवाचे बाप होतो ना. कसा देव आम्हाला दान देईल? मग दान देण्याकरता माझ्या तुकोबारायांसारखी खऱ्या अर्थानं भक्ती करावी लागते हो. काय माझ्या तुकोबांची भक्ती आहे का? सकाळी सकाळी माझ्या तुकोबारायांनी उठावं, देवाचं भजन करावं सारखं. हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे हरे
राम राम हरे कृष्णा हरे 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 राम 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 हरे राम हरे हरे. सारखं तुकोबरायांनी देवाचं भजन करावं. तुकोबरायांचा नियम होता हो. उठलं की देहूच्या गावामध्ये जावं. त्या पायथ्याला एका पुण्याच्या जागीरदाराचं शेत होतं आणि त्या शेताजवळ जाऊन खऱ्या अर्थानं देवाचं भजन करावं. एक शिळा होती. ताराबादचे संत महिपती महाराजांच्या चरित्रामध्ये त्याचा उल्लेख आलाय. शिळा होती, त्या शिळेवरती बसून माझ्या तुकोबरायांनी भजन करावं. काय भक्ती असेल तुकोबांची. सारखं देवाचं भजन भजन भजन. पुण्याचा जागीरदार एके दिवशी आला. त्यानं बघितलं, अरे तुकोबराया तर आपल्या शेताजवळ बसले, आपल्या शेताचं राखण करताय. पण तुकोबराय शेताचं राखण करत नव्हते, माझ्या पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचं भजन करत होते. तो आला, तुकशेठ अहो माझं भाग्य आहे, तुमचं दर्शन होत नाही पण माझ्या शेतावर बांधावर तुम्ही या शिडेवर येऊन बसतात, किती अहो भाग्य आहे माझं. त्यावेळेस तुकोबरायानं असं नमस्कार केला पुण्याच्या जागीरदाराला. म्हटले, काय हो, मी इथं येऊन देवाची भक्ती करतोय, देवाचं भजन करतोय ना. पुण्याच्या जागीरदाराला आनंद वाटला. ज्वारीचं राखण करायचं होतं पुण्याच्या जागीरदाराला. शेत असं टवटवीत दिसत होतं. असे कणस असे दाण्यानं असं टिपूर भरलेले होते टिचून. आणि मग त्या पुण्याच्या जागीरदारानं माझ्या तुकोबरायला विनंती केली, तुकोबराया तसंही तुम्ही इथं येऊन भजन करतात, मग एक काम करा ना, हातामध्ये गोफण घ्या आणि आलेले पाखरं असं राखण करत बसा ना. तुकोबरायनं देवाकडे बघितलं. म्हणले, देवा अरे तुझीच लीला ही सगळी. तू तुकाराम महाराजांना राखायला लावा, ही सुद्धा देवाचीच लीला आहे. पुण्याच्या जागीरदाराला बोलायला लावा, ही सुद्धा देवा तुझीच कृपा आहे रे. देवाला असं नमन केलं आणि पुण्याच्या जागीरदाराला शब्द दिला, मायबाप अहो राखतो ना तुमची ज्वारी. पुण्याचा जागीरदार म्हणायला लागला, तुकशेठ अशी फुकट नका राखू, 2 मन देतो म्हटले, 2 मन धान्य. तुकोबरायला आनंद वाटला. अरे घरी भागीरथी 15 दिवसापासून भाकरी करता व्याकुळ झाली तुकोबरायांच्या घरची परिस्थिती. पोट 15 दिवसापासून कावळे कोकतायत. तुकोबरायांना ते आठवलंय आणि तुकोबरायानं सांगितलं, मालक अहो शेताचं राखण करतोय तुमच्या. आनंद झाला. हातामध्ये गोफण घेतली माझ्या तुकोबरायांनी आणि हे पाखरं आणायचे तुकोबराया. ज्या जागीरदाराच्या शेताकडे कधी पाखरं ढुंकून सुद्धा पाहत नव्हती ना, तुकोबरायाचं भजन चालू झालं का जंगलामधून हे पाखरांचे थवे यायला लागले. तुकोबरायाने त्यांना साष्टांग प्रणिपात करावं, या अवी ज्वारी तुमच्या करता, या खा, भजनाचा आनंद लुटा. काय तुकोबरायाचं मन असेल बघा ना. आमचं मन नाही तसं तुकोबरायांसारखं. काय तुकोबरायांचं सुंदर मन असेल हो. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो बघा, माणूस दिसायला सुंदर असण्यापेक्षा मनानं सुंदर असायला हवा. माणूस दिसायला सुंदर असण्यापेक्षा मनानं सुंदर असायला हवा. माणूस नुसता दिसायला सुंदर असला ना, स्वतःला आनंद मिळतो, पण मन जर सुंदर असेल तर स्वतःबरोबर इतरांना सुद्धा आनंद मिळवून देतो. ते माझ्या तुकोबरायांचं मन होतं. ते माझ्या तुकोबरायांचं मन होतं. हे पाखरं यायला लागली थवेच्या थवे आणि सगळ्या जवारीचा स्वापडा साफ केला. कोणी? त्या पाखरांनी. वृक्षवल्ली अम्हा सोयरे, हे तुकोबरायांचं भजन चालायचं. तुकोबरायांचं भजन चाललं आणि एके दिवशी सहज तो पुण्याचा जागीरदार आला. पुण्याचा जागीरदार आल्यानंतर त्यांनी बघितलं, अरे सगळ्या जवारीचा सापडा सूप झालाय, सापडा सूप झालाय. 2 मन द्यायचे कसे तुकोबरायांना. तुकोबरायांचा हात धरला, गावामध्ये नेलं. पाटील कुलकर्णी असे वाड्यावर बसले होते. म्हणले, पाटील या तुकशेठला 2 मनाला ज्वारी राखणाला दिली होती, पण या तुकोबरायानं जंगलातले सगळे पक्षी बोलवले आणि माझी ज्वारी खाऊ घातली म्हटले. पाटील म्हटले, खरंय का हो? तुकोबरायांनी नम्रतापूर्वक सांगितलं, मालक बरोबर आहे, 2 मनाला घेतली होती. आणि मग न राहून त्या पाटील कुलकर्णींनी विचारलं, जागीरदार किती खंड्या धान्य होईल? त्यावेळेस त्या जागीरदारानं सांगितलं, मालक 5 खंड्या धान्य झालं असतं, 5 खंड्या. तुकोबरायांनी मधीच थांबवलं, सांभा जागीरदार 5 खंड्या नाही 7 खंड्या झाल्या असत्या. याला तुकोबरायाचं भजन म्हणावं, याला तुकोबरायाची भक्ती म्हणावं. हे मन माझ्या तुकोबरायांचं आहे. एवढं सुंदर मन माझ्या तुकोबरायांचं होतं. कोण म्हणतंय? ज्याच्या घरी 15 दिवसापासून बायकू लेकरं उपाशी आहे त्यानं म्हणावं 7 खंड्या धान्य झालं असतं. काय तुकोबरायांची भक्ती बघा ना. त्यावेळेस पाटील कुलकर्णी म्हणायला लागले, का हो तुकोबराया 7 खंड्या? म्हटले, हो 7 खंड्या. राखायला कितीला घेतलं? म्हणले 2 मनाला.
7 खंड्या धान्य टिपलं त्या ठिकाणी. म्हटले तुकाराम महाराजांनी 7 खंड्या धान्य पुण्याच्या जहागीरदाराला भरून द्यायचं ठरलं. 3 ठिकाणी 3 कागदपत्र झाले, त्याच्यावर स्टॅम्प पाटील कुलकर्ण्याच्या सह्या, एक जहागीरदाराकडं कागद, एक तुकोबारायांकडं कागद आणि एक त्या पंचमंडळीकडं कागद. पण त्या पंचमंडळीला खऱ्या अर्थानं आता पटत नव्हतं एवढं पाखरांनी ते धान्य खाल्लं असेल. तुकोबारायांचा हात धरला हो त्या दोघांनी. म्हटले चला तुकाराम महाराज, ज्या ठिकाणी पुण्याच्या जहागीरदाराचं शेत आहे तिकडं तुकोबारायांना ओढत नेलं. पण माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं एक पराक्रम केला बघा. ज्याची भक्ती खरी आहे, ज्याचं भजन खरं आहे ना, ज्याची सच्ची निष्ठा आहे देवावर, तो जगाचा मालक, त्याच्यावर संकट कधी येऊ देत नाहीये. पुण्याच्या जहागीरदाराच्या शेतात माझ्या पांडुरंग परमात्म्यानं उठेवून उडी मारली आणि सगळं धान्य असं ज्वारीचे कंस असे टिचून भरले. खरं सांगू तुम्हाला, अहो जो स्वप्नात सुद्धा कोणाच्या येत नाहीये तो माझा जहागीरदाराच्या त्या शेतामध्ये आला, ते केवळ माझ्या तुकोबारायांचं भजन असेल. पाटील कुलकर्णींनी बघितलं, अरे सगळं धान्य तर टिचून भरले. पुण्याच्या जहागीरदार सुद्धा चक्रावून गेला. तो म्हटला, अहो मालक, आत्ताशी मग अशी अर्धाच तास झालाय, सगळं धान्य सुपडा साफ केलं होतं. त्यावेळेस सगळ्यांनी साष्टांग प्रणिपात केला. ज्वारीची सोंगण झाली. ज्या ठिकाणी 7 खंड्या धान्य होणार होतं, 15 खंड्या धान्य झालं माझ्या तुकोबारायांच्या ज्वारीच्या पिकाचं. 15 खंड्या धान्य झाल्यानंतर तुकोबाराया एका बाजूनं पाटील कुलकर्णी, एका बाजूनं पुण्याचा जहागीरदार उभा आहे. पुण्याच्या जहागीरदारानं ते 15 खंड्या धान्य भरण्याकरता असा टेम्पो आणला. पाटील कुलकर्ण्यानं स्टॅम्प बाहेर काढला. म्हणले किती खंड्या? 7 खंड्या. बाकीचे कोणाचे 8 खंड्या? माझ्या तुकोबारायांच्या. तुकोबाराला प्रणिपात केला पाटील कुलकर्ण्यांनी. तुकोबारायांनी सांगितलं, नका हो मालक, तुम्हाला द्यायचे जर असेल तर पुण्याच्या बाजारामध्ये नेऊन विका, आणि आज माझ्या घरी जो पांडुरंग परमात्मा आलाय ना, त्याच्या मंदिराचा कळस तयार करा. अशी भक्ती ज्याची आहे ते आमचे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आहे. अशांनाच माझा जगाचा मालक दान देतो. ह्याची दान देगा देवा. काय मागितलं? तुझा विसरण व्हावा विठाला. देवानं दान दिले. कोणाला दिला हो? एक रामायणामधला प्रसंग सांगू तुम्हाला. लंकेचा रावण मारला आणि सगळी नगरी, सगळ्या लंकेमधले सगळे वानर माकडं, सगळे राजे प्रधान अयोध्यामध्ये आले. काय रामाची गोड कथा आहे ती. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. तो प्रभू श्री रामचंद्रजी अयोध्यामध्ये आला आणि अयोध्यामध्ये आल्यानंतर जगाच्या मालकाला कोणी कोणी काय सेवा केली सगळ्याला दान दिलं. आणि सीता मातेनं आपल्या लग्नामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजीनं जो हार दिला होता ना, तो रत्नाचा हार त्या बजरंगबली हनुमंताला दिला. हनुमंतानं तो हार घेतला. हनुमंतानं हार घेतला आणि एका टेकडीवरती जाऊन बसला. प्रत्येकाला आनंद वाटत होता, मला राजानं हे दिलं, मला राजानं ते दिलं. पण हनुमंत राय शेवटी तो संकटमोचन आहे. त्याला काय कमी हो? काय कमी आहे? याच गाण्यावर आमचे खऱ्या अर्थानं हे दुःख भंजन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. हे दुःख भंजन
भाग्यवान आहोत. खऱ्या अर्थानं हे रामायण आमच्या भारतामध्ये घडलं. भारताची संस्कृती फार महान आहे, पण त्याची किंमत आम्हाला कळत नाही हो. इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात महान संस्कृती जर कोणाची असेल तर तो माझा भारत देश आहे. इथं रामायण घडतंय, इथं महाभारत घडतंय. हा देश दुसरा तिसरा कोणता नाही, तो माझा भारत देश आहे. पण आम्हाला आमच्या संस्कृतीची किंमत कळत नाही हो. कळत नाही खरंच. फार मोठी शोकांतिका आहे आमचीवाली. आमची महाराष्ट्र संतांची भूमी आहे, पण या संतांची किंमत आम्हाला कळत नाही. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. अहो, उघडे नागडे कपडे घालणं ही आमची संस्कृती नाही आहे. ही संस्कृती कोणाची आहे? पाश्चिमात्य संस्कृती आहेत. पण बघा, कधी कधी आपण सोशल मीडियाला कनेक्ट आहोत. कधी कधी चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही हाताळल्या पाहिजे चांगल्या गोष्टी. कधीतरी जाऊन बघा, सर्च करा. अमेरिकेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये आमच्याकडे जी नऊवारी साडी परिधान करायचे ना, ती आज सणावाराला तिथं घातली जाते. ही आमच्या भारत देशाची संस्कृती आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. तो देश माझा आहे, ती महाराष्ट्र नाही, ती भारताची संस्कृती खऱ्या अर्थानं. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. पण आम्ही आमच्या संस्कृतीचा पार सत्यानाश केलाय. उघडे नागडे कपडे आम्ही घालायचे, परत लोकाला दोष द्यायचा की अत्याचार आमच्या भारतामध्ये वाढले. खऱ्या अर्थानं ही बोलण्याची गरज आहे आज. अहो, प्रत्येक जण त्या मोबाईलच्या नादामध्ये खऱ्या अर्थानं एवढा वेडा झालाय, त्याला तहानही लागत नाही, भूक सुद्धा लागत नाही हो. ज्यांना अँड्रॉइडचा शोध लावलाय ना, त्याचं असं म्हणणं आहे 2027 मध्ये जसं आज गावोगावी दारू सोडवण्याकरता बोर लावले जातात, तिथं दारू सोडवली जाईल ना, 2027 मध्ये त्या ज्यानं अँड्रॉइडची निर्मिती केली त्याचं असं म्हणणं आहे का इथे अँड्रॉइड मोबाईल पासून माणसाला बाजूला केलं जाईल. असे गावात बोर्ड लागणार आहे. हे व्यसने माणसाला जुडलेलं आहे, पण आपल्याला कळत नाही. कधीतरी बघा, या संतांचे अनन्यसाधारण आमच्यावर उपकार आहे. अहो, जगामध्ये सगळ्यात महान ग्रंथ जर कोणता असेल तर माझा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. अहो, या ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाच्या त्या मंदिरामध्ये राहून आमच्या कैलास महाराजांनी साधना केली आहे. कोणी असं खऱ्या अर्थानं प्रगट होत नाहीये, प्रकाश झोतात येत नाही, कोणी सेलिब्रिटी व्हायला तयार नाही. तयार भरपूर आहे, पण असं सहजासहजी कोणी झळकत नाहीये. त्याच्याकरता माऊलीच्या दरबारामध्ये जाऊन साधना करावं लागते, तप करावं लागते. एकदा एक तप झालं का मग माणसाची उन्नती होत असते. ही ज्ञानेश्वरी नेवास्याला लिहिली गेली आहे. तुकोबरायांचा तुकाराम गाथा आहे, माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी आहे. हे महान ग्रंथ आम्हाला आहे. नामदेव महाराजांनी वर्णन करावं. 80 वर्षाची म्हातारे झाली, त्यांना धड अजून वाचता येत नाही ज्ञानेश्वरीच्या वव्या. बघा, आळंदीमध्ये सोहम नावाचा एक 9 वर्षाचा मुलगा आहे. 9 वर्षाचा लहान मुलगा आहे. त्याच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. ज्ञानेश्वरी वव्या त्याच्या 900 वव्या त्याच्या पाठ आहे. मीडियावाल्यांनी त्याला, पत्रकारांनी एकदा त्याच्या आईला प्रश्न केला, का हो ताई सांगा ना की सोहमनं हे कसं कौतुक केलं एवढं मोठं. 900 ओव्या ज्ञानेश्वरीचा महान ग्रंथ त्याच्या पाठ झालाय, काही केलं सांगा ना तुम्ही त्याच्याकरता. त्यावेळेस त्या आईनं नम्रतापूर्वक विनंती केली. म्हटले, पत्रकार साहेब, मीडियावाले काही नाही केलं. 7 महिन्याच्या गर्भामध्ये ज्यावेळेस सोहम होता ना, त्यावेळेस मालक ड्युटीला निघून गेले का हातामध्ये मी मोबाईल घ्यायचे हो, रिमोट घ्यायचे, घरामधल्या चांगल्या हिरोईनचे पिक्चर बघत बसायचे. सासू सासऱ्याच्या भांडणाच्या मालिका बघत बसायचे. त्याचा परिणाम असा झाला, 9 महिने 9 दिवसांना सोहम बाहेर आला, ज्ञानेश्वरी पाठ झाली. अय खळीकर, कळतं का? असं नाही म्हणली ती. 7व्या महिन्यापासून सोहम ज्यावेळेस गर्भामध्ये होता त्यावेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण मी केलंय. त्याचा परिणाम सोहम जन्माला आला आणि ज्ञानेश्वरीचा महान ग्रंथ त्यांना पाठ केला. ही ताकद आमच्या संतांच्या ग्रंथामध्ये आहे. ही ग्रंथामध्ये आपला भारत देश साधा नाही आहे. अहो, एकदा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आला आपल्या भारतामध्ये. आल्यानंतर आपल्या गाईड्सनं त्यांना प्रश्न केला, सरजी, तुम्हाला आमच्या भारत देशामधील प्रेमाचं प्रतीक ताजमहाल दाखवू का सोन्याचं प्रतीक गोल्डन टेम्पल दाखवू? त्यावेळेस राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं, ना मला सोन्याचा प्रतीक असलेला तो गोल्डन टेम्पल बघायचा आहे, ना प्रेमाचा प्रतीक असलेला तो ताजमहाल बघायचा आहे. मला माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातोय त्या छत्रपतीचा रायगड बघायचा आहे. ही ताकद आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची हो. ही ताकद आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची. काय ताकद आहे छत्रपतींची बघा ना. अहो, ओम म्हणल्यानंतर शांती मिळते जीवाला. राम म्हटल्यानंतर
जीवनामध्ये आराम मिळतो आणि छत्रपती म्हटल्यानंतर 100 वाघाची शक्ती मिळते. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. हा देश आमचा आहे आणि या देशामध्ये अशी महान योद्धे जन्माला आले, पण त्याची किंमत आम्हाला कळत नाही. आम्हाला कळत नाही हो. आम्ही पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतोय. आता वेळ नाही माझ्याकडे. हॉलिवूडची जुलिया रॉबर्ट आपल्याला सगळ्याला माहिती असेल. माझे तरुण मित्रबांधव बसले इथं, त्यांना माहिती आहे जुलिया रॉबर्ट कोण आहे. अहो, स्वतःच्या सौंदर्यानं अख्ख्या जगाला भुरळ पाडणारी ती जुलिया रॉबर्ट आहे. एकदा भारत देशामध्ये आली आणि तिनं आमच्या गंगेच्या तीरावर बसलेल्या साधू संतांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघितलं. त्या जटा वाढलेल्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, भगवे वस्त्र परिधान केले आणि ते समाधान, ते सुख बघितलं आणि सहज जाऊन एका संन्याशाच्या कानामध्ये ती बडबडली. म्हटले, स्वामीजी, एवढं सुख, एवढं समाधान तुमच्या चेहऱ्यावर जे दिसतंय ते कशानं प्राप्त झालंय. त्यावेळेस स्वामीजींनी सांगितलं, एक वेळेस आमच्या देशामध्ये पैसा कमी असेल, पण आम्ही भगवान श्रीकृष्णाची आराधना करतोय, त्याचा परिणाम आमच्या चेहऱ्यावर एवढं समाधान दिसतंय. ती जुलिया रॉबर्ट तिनं ध्यास धरला. म्हटले, बस आता नाही जायचं, आपल्या देशामध्ये जायचं नाही. तिनं आपल्या देशाचा, संस्कृतीचा त्याग केला. जटा वाढवल्या, भगवे वस्त्र धारण केले, रुद्राक्षाच्या गळ्यामध्ये माळा घातल्या. इस्कॉन संप्रदायाची जुलिया रॉबर्ट. बघा, कधीतरी यूट्यूब सर्च करा, चांगल्या गोष्टी हाताळत जा. आणि हरे राम हरे कृष्णाचा जप ती आता गंगेच्या तीरावरती जपायला लागली. आणि 1 वर्षानं तिकडच्या पत्रकारांना कळलं जुलिया रॉबर्ट आपल्याकडे नाहीये हॉलिवूडमध्ये, म्हणून ते शोध घेत घेत भारतामध्ये आले. आल्यानंतर गंगेच्या तीरावरती साधना करीत बसली होती आणि विचारलं त्यांनी जुलियाला, जुलियाजी, 1 वर्ष झालं तुम्ही आपल्या देशाचा त्याग क्या केला, आपल्याकडे काय नाही सांगा ना. तुम्ही मिनिटाला गाडी बदलत होता. अहो, 100-200 लोक तुमचे फक्त सही घेण्याकरता माग असे तरुण पळत होते, तरी तुम्ही आपल्या देशाचा त्याग का केला. त्यावेळेस जुलिया रॉबर्टचं एकच विधान आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. त्या जुलियानी सांगितलं, खरं सांगू, 23 वर्षापर्यंत माझ्याकडे सगळं होतं, संपत्ती होती, सत्ता होती, सगळं होतं. मी सांगितलं ना, मिनिटाला गाडी बदलायची, सगळं असताना सुद्धा जे समाधान माझ्या चेहऱ्यावर नव्हतं ना, ते भारत देशामध्ये आल्यानंतर गंगेच्या तीरावर भगवान श्रीकृष्णाची मी आराधना केली, त्याचा परिणाम माझ्या चेहऱ्यावरती सुख आणि समाधान प्राप्त झालं. तो देश म्हणजे माझा भारत देश आहे. पण त्याची किंमत आम्हाला कळत नाहीये. बस हे रामायण आमच्याकडे घडलं, इथून आपण बाजूला गेलो होतो आणि तो फोडायला लागला. कोण? मारुतीराया. आणि मग काही लोक द्वेष करणारी असतातच गावात. तो फोडत होता, काही माकडांनी बघितलं. माकड त्याच कामी असतात, कशाला सांगायला. काही माकडांनी बघितलं, म्हणले सीताकडे पळत गेले, म्हणले, माते, अरे प्रभू श्रीरामचंद्रजींनी तुम्हाला जो हार दिलाय रत्नाचा, अहो प्रेमाचं प्रतीक म्हणून हार दिलाय, तो हार ती माकड ते एका मोठ्या पहाडावर बसून दगडांना फोडतोय, त्याला किंमत नाही ग. त्यावेळेस सीतामाता क्रोधित झाली. म्हटले, वेड्या हनुमंता, अरे माझ्या नवऱ्यानं मला प्रेमाचं प्रतीक म्हणून तो रत्नाचा हार दिलाय, मी तो कोणाला दिला नाही, फक्त तुला दिलाय. का? कारण तू द्रोणागिरी आणून लक्ष्मणाचा प्राण वाचवलाय, माझ्या मालकाला माझी सोडवणी करता सहाय्यता केली आहे, म्हणून प्रसन्न होऊन मी तुला तो हार दिलाय. आणि मूर्खा, तो हार तू फोडलाय, का फोडलाय? त्यावेळेस त्या हनुमंताचं उत्तर आहे का, तो हनुमंत म्हणतोय, सीतादेवी, मी एका रत्नामध्ये बघतोय, माझा प्रभू श्रीरामचंद्रजी या रत्नामध्ये आहे का, म्हणून मी त्याला फोडतोय. त्यावेळेस सीतेनं विचारलं, नाही, मिळाला का राम तुम्हाला? त्यावेळेस त्यानं सांगितलं, या रत्नामध्ये माझा राम नाहीये. आणि मग सीतामाता म्हणायला लागली, वेड्या, राम तर तुझ्यामध्ये आहे का ते बघ. त्यावेळेस भगवान परमात्म्याच्या साक्षीनं माझ्या रामाच्या समोर आमच्या हनुमंतरायानं अशी छाती फाडली. फक्त रामच नाही तर सीतासह लखनाचं दर्शन सीतामातेला करून दिलं. आणि मग प्रभू श्रीरामचंद्रजी खुश झाले. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्यानं हनुमंताला विचारलं, काय मागायचं ते मागून घे. त्यावेळेस हनुमंताचं प्रश्न आहे, देवा देणारच आहेत ना मला, तर हे दान दे की आयुष्यभर तुझा विसर कधी होऊ देऊ नको. हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. मग तुकोबाराय देवाला म्हणायला लागले, तुम्ही जर मला हे दिलं तर मी काय करेन? गुण गायीन बडी, गुण गुण गाईन ने आवडी,
असेल त्यावेळेस कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. कीर्तनात वाजवलेली टाळी कधी वाया जात नाही. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला दिलेला घास, सप्ताहामध्ये दिलेलं योगदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनामध्ये देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी कधीच वाया जात नाही. म्हणून वाजवा टाळी. विठोबा रखुमाई, देव ठोबार खुमागे, विठोबार खुमाई, ठोबार खुमागे, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, चला विठोबार खुमाई, हरी विठोबा जय जय ठोबार खुमागे, विठोबार खुमाई, ठोबार खुमागे, विठोबार खुमाई, जय ठोबार खुमागे, विठोबार खुमाई, ठोबार खुमागे, विठोबार खुमाई, ठोबार खुमागे, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, ठोबार खुमागे, विठोबार खुमाई, ठोबार खुमागे, ठोबार खुमागे, विठोबार खुमाई, ठोबार खुमागे, विठोबार खुमाई, ठोबार खुमागे, विठोबार खुमाई, टाळी 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 वाजवा. ठोबार खुमागे, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ठोबार खुमागे, म्हणून खऱ्या अर्थानं गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवा मला काहीच नको देऊ, न लगे मुक्ती न लगे संपदा, संत संगदी सदा. मग देणारच आहेत ना, संतांचा संग मला दे खऱ्या अर्थानं. म्हणून मेवाड प्रांतामध्ये जन्माला आलेली आमची मीराबाई एका राजपूत समाजामध्ये जन्माला आली. आल्यानंतर उठलं की सारखं देवाचं भजन. तिनं म्हणावं, देवा अरे तू जर मला दिसला नाही ना, असं वाटतं तुझ्याकरता माझा प्राण समर्पित करावा. सारखं पायामध्ये चाळ बांधावी आमच्या मीराबाईनं आणि देवाचं भजन करावं. सासो की माला पे सुमरू में पिकाना. हे देवा अरे माझा प्रत्येक श्वास तुझं स्मरण करतोय. एक दिवस जर भगवान श्रीकृष्ण आमच्या मीराबाईला दिसला नाही ना, ती म्हणायची सासो की माला पे सिमरू में तिकाना, अपने मन की जानू मैं या पी के मन की राह. सांसों की माला पे सुमरू में पिकाना. हे मीराबाईचं भजन बरं का, फक्त गाण्याचा भाव घ्या. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया दिल का रू. प्रेम के मोती जपते जपते आप बनी मैं शाम. सांसों की माला पे सुमरू में पिकाना. हे देवा माझा प्रत्येक श्वास तुझं स्मरण करतोय. ती मीराबाई मुरली वाले, क्या बात है. ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, वा बंसी वाले, बंसी मुरली वाले. वाले, वा बंसी वाले. मत सुध बुध खोई तेरे
देवाला विनंती करायची, मुरलीवाले हो बंसीवाले. ती मीराबाई देवाला नम्रतापूर्वक विनंती करते, बस देवा काहीच नको, न लगे मुक्ती न लगे संपदा, संत संगती सदा. आणि मग त्यावेळेस पंढरीश पांडुरंग परमात्मा देवाला म्हणायला लागला, पंढरीश पांडुरंग परमात्मा आमचा जगाचा मालक देव तुकोबरायला म्हणायला लागला, हे सगळं दिल्यानंतर तुम्ही काय करणार? तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवाती, तुका म्हणे गर्भवाती, तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी. तुका म्हणे गर्भवाती, तुका म्हणे गर्भवाती. हे सुखे गारा वे आमाजी, सुखे गारा वे आमाजी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. सुखे घालावे आवाज, सुखे घालावे आवाज, आवाज, आवाज. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. पांडुरंग परमात्मा माझ्या तुकोबरायला म्हणायला लागले, हे सगळं दान मी तुम्हाला जर दिलं तर तुम्ही काय कराल? त्यावेळेस तुकोबरायच्या मुखातून शब्द बाहेर निघाले, देवा मला माहिती आहे गर्भवासाचं दुःख किती यातना देत आहे, हे मला माहीत जरी असलं तरी देवा मी पुन्हा पुन्हा तुझी सेवा करण्याकरता गर्भवासाचं दुःख भोगण्याकरता तयार आहेत. म्हणून आनंदानं मला प्रेमानं मला त्या गर्भवासामध्ये घाला. हे तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. म्हणून खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे महंत स्वामी रामानंदगिरी महाराजांच्या अनंताशा मार्गदर्शनानं या अभंगावर बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न केलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी येऊन मला खूप खूप आनंद झालेला आहे खऱ्या अर्थानं, की आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज दरवळतोय, प्रत्येक जणाला इच्छा वाटते का कैलास महाराजांनी आमच्या सप्तामध्ये यावं. ते असे 8-8 दिवस कुठं राहत नाही, ते फक्त कीर्तनाला 2 दिवस, एखादा दिवस, 3 दिवस, 5 दिवस ते तुम्हाला मिळाले. तुमच्या गावाचं सौभाग्य आहे. एवढ्या छोट्याशा गावामध्ये ज्या ज्या माणसाला, आता मी पैसे सांगणार नाही आकडा, कारण ते व्हिडिओ शूटिंग चालू आहे ना, म्हणजे एवढी रक्कम देऊन सुद्धा कैलास महाराज पवार चांगल्या चांगल्या गावामध्ये जात नाही. पण तुमच्या गावामधील खऱ्या अर्थानं ही जी तरुण पिढी आहे त्या सगळ्यांचं प्रेम आमच्या कैलास महाराजांवरती आहेत. म्हणून त्या प्रेमाच्या ऋणातून उतराई होण्याकरता हे सगळे मित्र आहे, म्हणून त्या मित्राच्या ऋणातून उतराई होण्याकरता 2 दिवस मी येतो म्हटले. म्हणून त्यांचं खऱ्या अर्थानं तुमच्या गावामध्ये आगमन झालेलं आहे. आमचे सतीश भाऊ नागरे असतील, त्यांचा हा मित्र परिवार असेल, खऱ्या अर्थानं सगळ्याच्या आग्रह खातर आमचे कैलासजी या ठिकाणी आले, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतोय. तितकाच तोलामोलाची साथ खऱ्या अर्थानं ज्यांना लाभली आहे, ज्यांचा तार सप्तकातील सरस्वती ज्यांना प्रसन्न आहे, ते आमचे पारे गुरुजी, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. दत्ता महाराज आहेत, साऊंडवाले ऑपरेटर दादा आहेत, आमचे व्हिडिओ शूटिंगवाले आहेत, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतोय. फक्त आता 1-2 मिनटं मी तुमची घेणार आहेत, कारण जवळजवळ 2 तासापासून कीर्तन 2 तासाच्या वर झालं. आपलं मापच असं आहे, आधुली इकडं आधुली तिकडं. हां, फक्त 1-2 मिनटामध्ये तुम्ही, आता एकादशी आहे ना, याच्यानंतर साबुदाणा खिचडी आहे, म्हणून फक्त तुमच्या शरीराला 2 तास सवय लागली शांत बसायची. फक्त असा 2 मिनिटामध्ये आता तुम्हाला फराळ करायचं आहे ना, म्हणून थोडा तुमच्या शरीराला त्रास देतो. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून करा, एका स्वरामध्ये, एका तालामध्ये आपल्याला टाळ्या वाजवायच्या आहे. वाजू नका, थांबा जरासं. ज्या मुक्ताईच्या हातावर क्षेत्रामध्ये, ज्या मुक्ताई आश्रमामध्ये, ज्ञानपीठामध्ये आम्ही शिक्षण घेतलंय, म्हणून ती आदिशक्ती मुक्ताई खऱ्या एका भावाच्या संपर्कामध्ये आली आणि आपल्या धावाला मार्ग दाखवला. म्हणून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ ज्याच्यामुळं लिहिला गेला, त्या मुक्ताईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आम्ही गावोगावी प्रयत्न करत असतो, की तिच्या नावानं आम्ही एक भजन घेत असतो. म्हणून सर्वांनी जोरात एकदा हात वर करा
अशी वाकडे तिकडे नका करू येड्या बाबळीवनी, सरळ करा. आता मी जे भजन म्हणतोय ते सगळ्यांनी माग माग म्हणायचं. शूटिंगवाले दादा सगळ्यांचे असे चेहरे आले पाहिजे म्हणजे उद्या कळण नेमकं हजर कोण होतं. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माहुली. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माहुली. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई मामुली. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माहुली. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई मामुली. श्री मुक्ताई माहुली, श्री मुक्ताई माहुली. श्री मुक्ताई मामुली. श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माहुली, श्री मुक्ताई माहुली. श्री मुक्ताई मामुली. श्री मुक्ताई तापी मया का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. काका जनकी बोले श्री मुक्ताई मामुली. त्र्यंबक निवासी दादा बोले श्री मुक्ताई माऊली. त्र्यंबकवासी दादा बोले श्री मुक्ताई मामुली. मालंदी निवासी माऊली बोले श्री मुक्ताई माऊली. का जनकी बोले श्री मुक्ताई मामुली. सासवड निवासी काका बोले श्री मुक्ताई माऊली. सासवड निवासी काका बोले श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली, श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई मामुली. श्री तापी मया का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. दरवाजा जल भी बोले श्री मुक्ताई मामुली. ओ खळी गाव का कणकण बोले श्री मुक्ताई माऊली. खड़ी गाव का कनकन बोले श्री मुक्ताई मामुली. भारत भूका कणकण बोले श्री मुक्ताई माऊली. भारती का कनकन बोले श्री मुक्ताई माऊली. हे भारत भूका कणकन बोले श्री मुक्ताई माऊली. भारत भूमि का कनकन बोले श्री मुक्ताई मामुली. हे भारत भूका कणकन बोले श्री मुक्ताई माऊली. भारत भूमि का कनकन बोले श्री मुक्ताई मामुली. हे भारत भूका कणकन बोले श्री मुक्ताई माऊली. भारत भूमि का कनकन बोले श्री मुक्ताई मामुली. श्री मुक्ताई माऊली, श्री मुक्ताई माऊली, श्री मुक्ताई माऊली, मुक्ताई मामुली. श्री मुक्ताई माऊली, श्री मुक्ताई माऊली. मुक्ताई मामुली. घ्या हात खाली आता. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय. हा बोले कुडी उत्तर क्षमापराध महाराज नाही उच्चारणाधिकार म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी हरि करा क्षमा अपराध महाराज